नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती टाकत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदभरतीविषयी माहिती पाहणार आहोत। कोतवाल पदासाठी तुमची शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्राच्या अटी शर्ती असणार आहे, त्यासोबतच तुमचा पगार काय असणार आहे, संपूर्ण निवड प्रक्रिया आपण व्हिडिओमध्ये बारकाईने पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि थोडासा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचे कार्यालय जिल्हा अहिल्यानगर, महसूल सेवक कोतवाल संवर्गातील पदभरतीसाठी जाहिरात 2025 आणि जाहिरात क्रमांक 1/2025 दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर ही पदभरती अहिल्यानगरसाठी होणार आहे। बाकी जिल्ह्याच्या सुद्धा कोतवाल पदाच्या जाहिराती लवकरच येणार आहे, त्यामुळे आपण याची माहिती सविस्तरपणे वाचून घेऊया। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर उपविभागातील संगमनेर तालुक्यातील सजेतील महसूल सेवक म्हणजेच कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने समोर दिलेल्या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती तुम्ही बारकाईने पाहून घ्या। संगमनेर तालुक्यातील महसूल सेवक म्हणजेच कोतवाल ही पदे भरावयाची आहे। पदे किती आहे तर 16। ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही 8/7/2025 म्हणजेच कालपासून सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत जी आहे ती 18/7/2025 पर्यंत आहे। रिक्त पदांचा तपशील पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो। महसूल सेवक कोतवाल मानधन 15,000 रुपये असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा एवढा पगार नव्हता कोतवालाला, पण आता पगार वाढलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहून घ्या, तालुका संगमनेर तलाठी कार्यालयानुसार इथे तुम्हाला पद भरले जाणार आहे कोतवालाची। तर पाहून घ्या, संगमनेर पारेगाव बुद्रुक पिंपळे माव हे आरक्षित असलेल्या पदाकरिता दिलेले आहे, समांतर आरक्षण महिलांसाठी नाही। तर संगमनेर सुकेवाडी खांजापूर दोन्हीही गावचे लोक अर्ज करू शकतात। इमाव साठी राखीव आहे आणि राखीव महिलांसाठी आहे। तर याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, बाकी गावची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे आणि समांतर आरक्षण महिला आहे की नाही हे सुद्धा इथे दिलेले आहे। काही जागा EWS साठी आहे, काही जागा खुल्यासाठी आहे। तुम्ही गावानुसार जेवढ्या गावाचे इथे नाव दिलेले आहेत त्या गावानुसार तुम्ही तेवढ्या लोकांनी तिथं अर्ज भरू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, समोर माहिती पाहून घ्या। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील ठराव काही क्रमांक दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, काही तारखा दिलेल्या आहे। त्यानंतर 5 सप्टेंबर 2023 प्रमाणे कोतवालांच्या नेमणुका व नोकरी याबाबत अटी व शर्ती उमेदवारांवर बंधनकारक राहतील। तसेच महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदासाठी इच्छुक उमेदवार पुढील नमूद केलेल्या अटीस पात्र असणे आवश्यक आहे। तर काय अटी शर्ती दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो ते पाहून घ्या। तर महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरतीसाठी उमेदवाराचे वय दिनांक 7/7/2025 रोजी 18 ते 40 वर्ष या वयोगटातील असावे। तर उमेदवाराची वयोमर्यादा विद्यार्थी मित्रांनो 18 ते 40 असणार आहे। अर्जदार यांनी ज्या सजेतील पदासाठी सदर अर्ज केला आहे त्या सजातील अंतर्भूत असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे। म्हणजे तुमचा जो विभाग येते तलाठीचा त्या विभागातीलच तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याबाबतचा पुरावा अर्ज भरतेवेळेस आवश्यक राहणार आहे। महसूल सेवक कोतवाल पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता फक्त 4थी पास असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। अर्जदार हा महसूल सेवक कोतवाल पदाची कर्तव्ये पार पाडण्यास शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा। मागासवर्गीय उमेदवाराने पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र
छाननी वेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल, म्हणजे तुमचा अर्ज हा रद्द करण्यात येईल. अर्जदार व्यक्ती विरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नसावी अथवा उमेदवारास कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दंड अगर शिक्षा केलेली नसावी. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनचा दाखला छाननी वेळी सादर न केल्यास तुमचा अर्ज हा नामंजूर करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पाहून घ्या, आपण काही महत्त्वपूर्ण माहिती वाचून घेऊया, अन्यथा आपला व्हिडिओ हा फार मोठा होऊ शकतो. तर महसूल सेवक कोतवाल पदासाठी नियुक्ती देण्यासाठी उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण असणे आवश्यक आहे. तुम्हाला 40 गुण मिळवावे लागतील. अर्जदार उमेदवारास वर नमूद केलेल्या पात्रतेस लेखी किमान गुणवत्ता प्राप्त करावी लागेल. उमेदवारास लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे मूळ कागदपत्राद्वारे तपासणी कामी तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व तसेच कागदपत्र तपासणी अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षा व कागदपत्रे पडताळणी कामी उपस्थित राहण्यासाठी कोणताही प्रवास खर्च वा इतर खर्च दिला जाणार नाही. तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण काही महत्त्वाची माहिती वाचून घेऊया. तर परीक्षेचे स्वरूप पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. महसूल सेवक कोतवाल या पदासाठी 100 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे. आता परीक्षेचे स्वरूप कसे राहणार आहे? लेखी परीक्षेचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व कार्यक्रम पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रश्नाची संख्या असणार आहे 50, गुण असणार आहे 100. तर एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण दिले जाईल. महसूल सेवक कोतवाल पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असणार आहे. उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासण्यासाठी उपलब्ध करून द्यावी लागतील. अन्यथा अंतिम निवडीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही. उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण असणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेत गुणवत्तेनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची तात्पुरती कागदपत्रे तपासणी कामी निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व तसेच तपासणी अंतिम निवड यादी तुमची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पात्रताधारक असाल तर नक्कीच अर्ज करू शकता. पात्र उमेदवारांना खाली दिलेला जो वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही 8/7/2025 ते 18/7/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. बाकीची माहिती तुम्ही व्हिडिओ थांबवून वाचू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला नोकरी संदर्भात उपलब्ध झालेल्या संधीची माहिती पाहायला मिळत असते. तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.